हाय नमस्कार, मी तुमची प्रतिभा। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंच फ्राईज। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे स्वच्छ धुवून ठेवलेले होते। इथे मी आता त्याची वरची साल काढून घेणार आहे। 4ही बटाटे शक्यतो थोडेसे मोठ्या साईजचेच घ्या। मोठ्या साईजचे बटाटे घेतल्याने काय होते, कट करण्यासाठी फ्रेंच फ्राईज छान बनतात, मस्त क्रिस्पी आणि स्नॅक्ससाठी खूपच मस्त मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी। तर आपण आता कसं कट करायचं ते पाहूयात। इथे मी जे एक्स्ट्राचं छोटंवालं पार्ट आहे ह्याचं मी कट करून टाकत आहे। त्याने काय होतं, छान असं कट करू शकता आणि सगळ्यात शेवटी ते सुद्धा छोटं छोटं कट करून तुम्ही ते सुद्धा फ्राय करून घेऊ शकता। पण मी सगळ्यात अगोदर असे 4 भाग बनवणार आहे बटाट्याचे आणि त्या एककामधून मी 4 ते 5 असे पीसेस करणार आहे। जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही। अशा प्रकारे सगळे बटाटे मी कट करून घेते। तुम्हाला बटाटे जर फ्रेंच फ्राईज बनवायचे त्याची मशीन सुद्धा असते स्पेशल, जसे आपण ॲपल वगैरे कट करतो, नाहीतर हाताने साधच असं आपण नाईफनं करू शकतो। अशा प्रकारे मी सारेच बटाटे कट करून घेतलेले आहेत 4ही। आता काय करणार आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे। एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी। त्यामध्ये आता मी चांगल्या प्रकारे असं धुवून घेते आणि स्टार्च जे असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी होतं त्यामध्ये घालत आहे आणि परत मी दुसरं पाणी घेतलेलं आहे चांगलं, म्हणजे पाणी जास्तच लागेल आणि 2 ते 3 वेळेस मी अशा प्रकारे चांगलं, जोपर्यंत पाणी एकदम स्वच्छ होत नाही अशा प्रकारे, आता जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे घेतलेलं आहे। आता 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे। आता मस्त आता आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे गरम करायचं आहे, म्हणजे उकळी येऊन द्यायची, इतकी जास्त सुद्धा नाही, थोडंसं एक 70% आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। असं पूर्ण झाल्यानंतर आपण एका स्वच्छ पांढऱ्या कापडावरती घालूया। असं थोडंसं म्हणजे पाणी आटलं पाहिजे त्यामधलं। अशा प्रकारे पूर्ण पाणी आटलेलं आहे एकदम, तुम्ही पाहू शकता, मी तोडून दाखवते। अशा प्रकारे होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि सगळं एका प्लेटामध्ये काढून मी 1-1.5 चमचा यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। तुम्ही तसंही तळू शकता 1-1.5 तासानंतर, या असं सुद्धा करू शकता। आता मी ही तेलामध्ये सोडत आहे। इतकं गरम सुद्धा नाही, मीडियम हीटवर थोडा वेळ, आपण 2 वेळेस फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे मी अगोदरच 1 मिनिट फक्त ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे। परत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आणखी एक वेळेस गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। जोपर्यंत थोडासा लालसर कलर येत नाही, क्रिस्पी होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। 2 वेळेस फ्राय केल्याने खूप छान क्रिस्पी बनतात। अशा प्रकारे मी सगळे फ्रेंच फ्राईज फ्राय करून घेते, तुम्ही पाहू शकता। आणि थोडंसं मसाला बनवण्यासाठी, इथे मसाला फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा इथे मीठ घेतलेलं आहे। सगळं इथं मी मिक्स करून घेते आणि थोडंसं मिक्स करायचं आणि सॉससोबत मस्त एन्जॉय करायचा। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।